हाय हॅलो नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या घरामध्ये जर जुने पाने गाऊन असतील ना, तर ते जुने पाने गाऊन टाकून न देता किंवा ते फेकून न देता त्यांचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे बघू शकता, मी इथं जुना गाऊन घेतलेला आहे. आता गाऊनची ना इथं मी जी उलटी बाजू आहे ना, आतली बाजू ती इथं मी बाहेर काढून घेतलेला आहे. आता गळ्याभोवतीन हा थोडासा फाटलेला आहे आणि बाकीचा सर्व गाऊन अगदी चांगला आहे. तो कुठेही फाटलेला नाहीये. तर फक्त गळ्याभोवतीने मी इथं याला रबर बँड इथं लावून घेतलेला आहे. रबर बँड लावून घेतला ना आणि त्यानंतर गाऊनची जी काही सुईची बाजू आहे ना, तर ती बाहेरची बाजू अशी इथं मी ओपन करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर की आपल्या घरामध्ये जे काही थंडीमध्ये आपण रग, ब्लँकेट्स किंवा कंबल वापरतो ना, जे की गरम असतात खूप, तर हे ब्लँकेट्स ठेवण्यासाठी खूप काही जागा लागते ना, तर अशा वेळी काय करायचं की ब्लँकेटची ना अगदी गोल अशी वळकुटी करून घ्यायची. बघा अशी गोल गोल रोलमध्ये मी घडी करून घेतलेली आहे आणि ही घडी करून घेतल्यानंतर ना गाऊनमध्ये आपण अशी व्यवस्थित अशी टाकून घ्यायचा आहे हा कंबल, ज्या की मी अशी याची व्यवस्थित अशी गोल घडी करून घेतली. तर उभ्या गाऊनमध्ये अशी उभीच ही घडी टाकून घेणार आहे बघा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे हा कंबल ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ना, आता गाऊन अगदी व्यवस्थित याच्यामध्ये म्हणजे गाऊनमध्ये कंबल व्यवस्थित ठेवून घेतला. आता त्यानंतर जो काही गाऊनचा थोडासा कपडा शिल्लक राहिलेला आहे ना, तो इथं कंबलच्या मधोमधनं अगदी तिथं थोडीशी जागा असेल ना, तिथं अगदी व्यवस्थित असा खोसून द्यायचा आहे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे इथं कुठेही आपल्याला सुई धाग्याने शिवण्याची गरज नाही किंवा कुठेही सेफ्टी पिन लावण्याची गरज नाही. अशा प्रकारे बघू शकता दुसऱ्या साईडने अशी व्यवस्थित गाऊन इथं सेट करून घेतलेला आहे. व्यवस्थित असं कंबलमध्ये मी इथं खोसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने खोसून घेतल्या ना, तर किती छान असा सुंदर आपला हा लोड किंवा एक पिलो म्हणू शकता. खूप सुंदर असा गादीवरती, बेडवरती ठेवण्यासाठी किंवा सोफा सेटवरती ठेवण्यासाठी आपला हा नक्कीच पिलो छान दिसतो, खूप सुरेख दिसतो. आणि ह्याचा वापर तुम्ही पाठीला टेकण्यासाठी किंवा असं बेडवरती ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता. त्यानंतर गाऊनचा दुसरा उपयोग मी तुम्हाला इथं दाखवते. आपल्या घरामध्ये डबल सिलेंडर असतं ना, तर त्यावेळी काय होतं ना, की डबल सिलेंडरवरती काही झाकण नाही टाकलं, तर त्याच्यावरती भरपूर अशी धूळ जाऊन बसते. तर मग अशा वेळी काय करायचंय, आपल्या घरामध्ये जो जुनापाना गाऊन आहे ना, तर ह्या गाऊनचाच मी काय केलं आहे, गळ्याभोवतीचा भाग ना रबर बँडनी बांधून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना, जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे ना, व्यवस्थित असा गाऊन ह्या गॅस टाकीवरती टाकून द्यायचा, झाकून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे सिलेंडरवरती मी गाऊन टाकून घेतलाय. आता घरामध्ये एखादं तुमच्याकडे छान असा सजावटी ठेवण्यासाठी पुष्ट असेल किंवा एखादं छान अशी प्लेट किंवा छान असं काही पण डेकोरेट करण्यासाठी असेल आणि त्या गॅस टाकीवरती किंवा सिलेंडरवरती ठेवून द्या. आणि त्याच्यामध्ये जर एखादे पुष्पगुच्छ किंवा फुलांचे काही ना काही असे फ्लॉवर पॉट असेल ना, तर ते तुम्ही ह्याच्यावरती फुलदाणी किंवा असं काही असेल ते ठेवून द्या. किती सुंदर दिसतंय बघा. जागा पण आटणार नाही, व्यवस्थित पण दिसतं, धूळसुद्धा बसणार नाही सिलेंडरवरती. आता त्यानंतर मी इथं तिसरा उपयोग दाखवते. आपल्या घरामध्ये जे काही आपण थंडीमध्ये रग, ब्लँकेट्स किंवा कंबल वापरतो, तर यांना धुवून-धावून ठेवल्यानंतर ना, ह्यांना कपाटामध्ये तर आपण ठेवू शकत नाही. यांना खूप जागा लागते. मग यांना ठेवायचं कुठं हा बराच वेळा प्रश्न पडतो. आणि त्याचबरोबर ना, आज रग, ब्लँकेट्सचे जर कव्हर आपण शिवून घ्यायचे किंवा रेडीमेड जरी घ्यायचे म्हटले, तर भरपूर असा खर्च येतो. ₹150 ते ₹200 सहज आपल्याला मोजावे लागतात. तर हे पैसे खर्च न करता ह्याच जुन्या पाण्या गाऊनचा वापर आपण कशाप्रकारे करायचा, तर कंबल आहे ना धुतल्याला, जे काही कंबल 2-3 ह्या गाऊनमध्ये जेवढे मावतील तेवढे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ना, टाकून घेतल्यानंतर जी काही अजून बाजू शिल्लक राहते ना गाऊनची, त्यामध्ये ना असं हे इथं रबर बँड लावून घ्यायचे, म्हणजे धूळ जायला जागासुद्धा राहणार नाही. तर असं हे कंबल ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही कधी पण जमिनीवरती चेअरसारखं, खुर्चीसारखं बसण्यासाठी याचा प्रयोग करू शकता. म्हणजे बसण्यासाठी तुम्ही घेऊ शकता किंवा असं सुद्धा याला जिथं जागा असेल तुम्ही हे कंबल ठेवून देऊ शकता. लॅफ्टवरती सुद्धा ठेवून देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमच्यासाठी नवीन-नवीन कायम असे नवीन-नवीन व्हिडिओ, उपयोगी महत्त्वाचे असे व्हिडिओ कायम घेऊन येत असते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी महत्त्वपूर्ण किंवा फायद्याचा वाटला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या
मैत्रिणींना, तुमच्या बहिणींना नक्कीच शेअर करा. नक्कीच त्यांना उपयोगी येईल. आणि याआधी देखील मी तुमच्यासोबत जुन्या साड्यांचे प्रकारचे छान छान असे उपयोग दाखवलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे.